नमस्कार. प्रत्येक गृहिणींसाठी महत्त्वाच्या टिप्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तसेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सुगरण होण्यासाठी खास उपयुक्त 60 किचन टिप्स. आपला नेहमीचा स्वयंपाक करताना थोड्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर तो नक्कीच जरा वेगळ्या चवीचा आणखी स्वादिष्ट होतो. त्या ट्रिक्स नेमक्या कोणत्या आहेत ते आज आपण पाहूयात. स्वयंपाकघरात असताना रोजच्या वापरात येणाऱ्या काही टिप्स आणि ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत, जे वापरून तुम्ही उत्तम सुगरण होऊ शकता. चला तर मग आपण बघूयात की आपली टिप कोणती आहे. साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे. आपली दुसरी टीप आहे. खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये, त्याने दूध फाटते. आपली तिसरी टीप आहे. पुदिना वाळून त्याची पूड करून ठेवल्यास ती आपण दही वड्यात, पाणीपुरीचे पाणी करता वेळी उपयोगी करू शकतो. चौथी टीप आहे. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमटी मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे. त्यामुळे शेंगदाण्याची साल लवकर निघण्यास मदत होते. पाचवी टीप आहे. परफेक्ट उकडीचे मोदक बनवण्यासाठी सारण करायला लोखंडी कढाई वापरा, त्यामुळे विशिष्ट खमंग चव येईल. 6वी टीप आहे. भजी, पकोडे चुरचुरीत कुरकुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजवताना त्यात थोडे मक्याचे पीठ घालावे. 7वी टीप आहे. शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात. 8वी टीप आहे. पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडणीला घातल्यास त्याचा हिरवा रंग कायम राहतो. 9वी टीप आहे. डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे, त्याने डोसे कुरकुरीत होतात. 10वी टीप आहे आपली. बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच, पराठा, पॅटीस, टिक्कीसाठी वापरता येतील. 11वी टीप आहे. साखर मुंग्यांपासून वाचवण्याकरिता साखरेच्या डब्यात लवंग ठेवावेत. 12वी टीप आहे. परफेक्ट साबुदाणा वडा बनवण्यासाठी साबुदाणा 6 ते 7 तास भिजवावा. भिजवल्यानंतर तो बोटाने स्मॅश करून पाहावा. साबुदाणा व्यवस्थित दाबले जात असतील तर त्यात उकडलेले बटाटे मिसळा. 13वी टीप आहे. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे तेल, काजूची पूड आणि खसखसची पेस्ट मिसळावी, जेणेकरून आपली शाही करी टेस्टी बनेल. 14वी टीप आहे. करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे ते कोमट पाण्यात भिजवून ठेवावे.
15वी टीप आहे, दही वडा मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत. 16वी टीप आहे, साबुदाणा वडा बिघडू नये यासाठी तेल पूर्ण गरम झाल्याशिवाय वडे तेलात सोडू नका, अन्यथा वड्यांच्या आत तेल शिरतं आणि ते कुरकुरीत होत नाहीत. 17वी टीप आहे, तांदळाच्या खीरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते. आपली 18वी टीप आहे, भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात शुभ्र होतो, पांढरा भात होतो. 19वी टीप आहे, बऱ्याचदा भाजी करपते, मग तिला करपट वास येतो. तो वास घालवण्यासाठी भाजीमध्ये थोडं दही घाला. वास निघून जाईल आणि भाजीला चविष्ट चव येईल. 20वी टीप आहे, मिठाला पावसाळ्यात पाणी सुटते. अशा वेळी बर्नीवर टिश्यू पेपर ठेवून झाकण घट्ट लावावे, जेणेकरून मिठाला पावसाळ्यामध्ये पाणी सुटणार नाही. 21वी टीप आहे, शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे शेंगदाणे एकदम खमंग भाजून होतात. 22वी टीप आहे, दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते. 23वी टीप आहे, दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजण लावावे, जेणेकरून दही आंबट होण्यास मदत होईल. 24वी टीप आहे, फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्लॅग तयार करा, ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणे सोपे जाईल. आपली 25वी टीप आहे, एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा, जेणेकरून खसखस लवकर मिक्सरमध्ये वाटली जाईल. 26वी टीप आहे, कारले चिरून मीठ लिंबू लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी. यामुळे कारल्याचा कडूपणा दूर होण्यास मदत होईल. 27वी टीप आहे, तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत. यामुळे छोले मऊ होतात लवकर. 28वी टीप आहे, आलू पराठे करताना सारणमध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका. यामुळे पराठ्यांना एक वेगळाच स्वाद येईल. 29वी टीप आहे, भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट दाब दिसतात. भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडा लिंबू पिळा. भाजी मोकळी तर होईलच, शिवाय तिची चवही आणखी छान लागेल. 30वी टीप आहे, पुऱ्या खूप तेल पितात अशी तुमची ही तक्रार असेल तर हा उपाय नक्की करून पहा. पुऱ्या लाटून घ्या आणि नंतर 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर तळायला घ्या. तेल खूपच कमी लागेल. 31वी टीप आहे, कणिक उरली असेल तर तिला तूप लावा
आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे कणिक काळी पडणार नाही आणि पोळ्याही मऊ होतील. आपली 32वी टीप आहे, बटाटे लवकर उकडण्यासाठी 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा, जेणेकरून बटाटे लवकर उकडले जातील. 33वी टीप आहे, लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा, जेणेकरून लिंबाचा रस पूर्णपणे व्यवस्थित निघला जाईल. 34वी टीप आहे, मसाला खराब होऊ नये यासाठी मसाल्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा. 35वी टीप आहे, आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून आलं लसूण पेस्ट ही बऱ्याच दिवस चांगली राहू शकेल. 36वी टीप आहे, वाटणाचा मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा. 37वी टीप आहे, कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकवण्यासाठी त्या नीट निवडून कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून कोथिंबीर हिरव्या पालेभाज्या जास्त काळ राहतील, ते लवकर खराब होणार नाहीत. 38वी टीप आहे, साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत. 39वी टीप, मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून मगच ती फ्रीजमध्ये ठेवा. 40वी टीप आहे, सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही. 41वी टीप आहे, कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे, जेणेकरून कडधान्यांना लवकर कीड लागणार नाहीत आणि ते लवकर खराब होणार नाहीत. 42वी टीप आहे, सुकामेवा टिकवण्यासाठी तो थोडा रोस्ट करून भरणीत भरून ठेवावा. 43वी टीप आहे, दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे. 44वी टीप आहे, मासे अथवा चिकन फ्रीजच्या तळाशी साठवून ठेवावे, ज्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येणार नाही. आपली 45वी टीप आहे, पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा. पापड, कुरडया ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत. किंवा पावसाळ्यामध्ये देखील ऊन आलं की तुम्ही हे उन्हामध्ये वाळवू शकता. 47वी टीप आहे, केळी बाजारातून खरेदी करून आणल्यावर त्याच्या देठावर पेपर किंवा प्लास्टिक रॅप करा. त्यामुळे केळी जास्त दिवस ताजी राहू शकतात. 48वी टीप आहे, इडली मऊ बनवण्यासाठी इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे. अशाने इडली छान नरम होते, लुसलुशीत मऊ बनते. 49वी टीप आहे, चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतो त्याच डब्यामध्ये
आल्याचा एक तुकडा ठेवल्यास पोळ्या छान नरम राहतात. 50वी टीप आहे. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाहीत. 51वी टीप आहे. बटाटे नेहमी थंड आणि अंधारात ठेवा. कांद्यासह ठेवू नका, नाहीतर बटाट्यांना कोंब येतात आणि ते लवकर खराब होतात. 52वी टीप आहे. बाजारातून अंडी आणल्यानंतर 1-2 दिवसातच ते खराब होतात. अंडी बराच दिवस फ्रेश ठेवायचे असेल तर त्यावर तेलाचा हात लावून फ्रीजमध्ये ठेवा. 53वी टीप आहे. आपण जवळपास रोजच वरण खातो. डाळ शिजवल्यानंतर त्याला फोडणी देतो. तुमच्या डाळीची चव आणखी वाढवायचा एक मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त डाळ शिजवण्यापूर्वी भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुमच्या डाळीला स्मोकी फ्लेवरची चव येईल. आपली 54वी टीप आहे. चपात्या काळ्या पडू नये म्हणून पीठ मळल्यावर त्याला तेल लावून व्यवस्थित झाकून ठेवावे. आपली 55वी टीप आहे. ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना 2 चमचे दूध घाला. यामुळे ऑमलेट मऊ 56वी टीप होईल. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये चालवा. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. कढी किंवा रवा इडलीसाठी तुम्ही हे मठ्ठा किंवा ताक बनवण्यासाठी हा मठ्ठा तुम्ही वापरू शकता. आपली 57वी टीप आहे. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि त्यानंतर ते तळून घ्या. 58वी टीप आहे. जर शेवया, पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं. गरम पाण्यातून काढल्यावर लगेचच थंड पाण्याने धुवून घ्या. मग बघा, अगदी बाहेरसारखे नूडल्स घरी बनतील. 59वी टीप आहे. डाळ मखनी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावे. यानंतर ती डाळ न धुता शिजवा. त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते. आपली शेवटची 60वी टीप आहे. डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद, एरंडे तेलात घालून गरम करावी आणि मग ते तेल गार झाल्यावर डाळींना चोळावे, जेणेकरून डाळींचा कलर पिवळसर दिसेल. उत्तम उत्कृष्ट सुगरण होण्यासाठी लागणारे उपयुक्त स्मार्ट किचन टिप्स आणि ट्रिक्स आज आपण पाहिले. माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.